हाय हॅलो नमस्कार। माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये, जिचे नाव आहे संगीता पाटील। तर मैत्रिणींनो, मी आज सांगणार आहे घटस्थापना म्हणजे नेमकं काय। तर आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्याकडेला ठेवायची। त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे, जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे। जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे, त्या बियाण्यांचे विविध प्रकार असायचे व असतात। अशा वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे या मातीत रुजवायची व 9 दिवस निरीक्षण करायचे। ज्याची वाढ उत्तम असेल ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे, हे लक्षात यायचे। पूर्वी बियाणे तपासणीसाठी लॅब नव्हत्या, मग ही पद्धत त्यासाठी होती। याचा संबंध कोणत्याही धर्म व जातीशी नाही, तर तो शेतकऱ्याशी आहे। 9 संख्या आणि नवरात्र, आध्यात्मिक संबंध आणि महत्त्व। नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी 9 धान्य, साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी। दुर्गा मातेचे 9 अवतार, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कमांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री। तर दुर्गा देवीची 9 नावं: अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका। तर महाराष्ट्रातील देवी मातेचे प्रसिद्ध 9 देवस्थान: वज्रेश्वरी वसई, महालक्ष्मी डहाणू, महाकाली अडिवरे, सप्तशृंगी वणी, रेणुका देवी माहूर, महालक्ष्मी कोल्हापूर, तुळजाभवानी तुळजापूर, योगिनी माता अंबेजोगाई, श्री एकविरा देवी कार्ला। तर नवरात्रीचे 9 रंग: लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा। अशा परम पावन मंगलमय नवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। आई जगदंबेची अखंड कृपा आपल्या सगळ्यांवर आणि कुटुंबियावर राहो आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय हो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते। तर मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रमैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना काही चुकले असल्यास क्षमा असावी।